घर खरेदी करताना हा प्रश्नचिन्हाचा आजचा आपला विषय आहे। रितेश गुप्ता आपल्याला विचारतात प्रश्न पुण्याहून। नमस्कार, बोला, प्रश्न विचारा। हॅलो मॅडम, नमस्कार। आम्ही पुण्यामध्ये एक घर बुक केलेलं आहे, तर आता त्याचे अग्रीमेंट आहे। ते अग्रीमेंट मध्ये त्यांनी जे आहे बिल्डअप एरिया नाही लिहिलेलं आहे, फक्त कार्पेट एरिया लिहिलेलं आहे आणि व्हॅल्यू जे आहे ते बिल्डअप एरियाची लिहिलेलं आहे। तर आम्ही त्याला विचारलं तर ते म्हणते गव्हर्नमेंट रूल प्रकार कार्पेट एरिया रिक्त आहे अग्रीमेंट मध्ये। रितेशजी नमस्कार। तुम्हाला ज्या बिल्डरने सांगितलं हे अगदी खरं आहे। कार्पेट एरिया मेन्शन करणं अग्रीमेंट मध्ये हे आता कंपल्सरी केलेलं आहे आणि ते पूर्वी सुद्धा मोफा ऍक्ट प्रमाणे कंपल्सरी होतं। त्यामुळे तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्हाला जो अपेक्षित कार्पेट एरिया जो काही सांगितला होता किंवा जो काही बिल्टअप एरिया सांगितला त्याचा करस्पॉन्डिंग कार्पेट एरिया त्याने दिलाय की नाही हे माहिती केलं पाहिजे आणि कार्पेट एरिया मात्र त्याचा झाला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल की रेट काय असतं की रेट तुम्ही जनरली हा लमसम असतो, म्हणजे तुम्हाला त्या कार्पेट एरियामध्ये किती मिळालंय त्यापेक्षा कमी मिळालंय का हे बघणं फार गरजेचं आहे। घर घेताना कार्पेट आणि हा याच्यावरती फार घोळ होतो। तुम्ही सेलेबल एरिया फक्त मार्केट रेटसाठी कंपॅरिझनसाठी असतं, तुम्ही जनरली कार्पेट एरियाच बघितला पाहिजे। आम्ही निर्माणमध्ये नेहमी कार्पेट एरिया पहिला सांगतो आणि त्याची एक कॉस्ट असते। तुम्ही बिल्टअप आणि सेलेबल मध्ये जाऊ नये असं माझं व्यक्तिगत मत आहे। लोकांच्या डोक्यातून ते जात नाहीये, परंतु तुम्ही कार्पेट एरिया काय मिळतो आणि त्याच्यासमोर आपण काय किंमत मोजतोय हे नेहमी कम्पेअर केली पाहिजे। त्यामुळे तो बिल्टअप वरती लावतोय की मला आय डाऊट की तो बिल्टअप वरती लावतो, त्यांनी कदाचित ते लमसम कॉस्टिंग असं दिलं असेल, त्याचं एक लमसम कॉस्ट असते ती काय आहे आणि कार्पेट एरिया किती दिलाय हे तुम्ही बघावं असं माझं मत आहे। सर, जेन्युइन कस्टमर जे तुम्ही आधी बोललात ते आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून घर खरेदीकडे बघतानाचे जे लोक आहेत त्यांची रेंज किंवा संख्या आता वाढत चाललेली आहे, वीकेंड फ्लॅट्स वगैरे, यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? जे इन्व्हेस्टर श्वेता करतात, म्हणजे इन्व्हेस्टमेंट हा ऑप्शन असतो, त्यांनी रेडी पोझिशन घराकडे जाऊ नये किंवा गेलं तरी त्याचा तेवढं अप्रिसिएशन येत नाही। जनरली काय असतं की आम्ही त्याला प्री लॉन्च ऑफर, की बरेच बिल्डर प्री लॉन्च ऑफर किंवा लॉन्च ऑफर म्हणजे भूमिपूजनाच्या ऑफर्स, अशा दोन प्रकारच्या ऑफर्स येतात। हा, प्री लॉन्च ऑफर, लॉन्च ऑफर आणि नंतर अंडर कन्स्ट्रक्शन ऑफर आणि रेडी पोझिशन ऑफर, हे असे जनरली 4 प्रकारचे रेट्स असतात। प्री लॉन्च ऑफर ही अतिशय कमी दरात आणि माफक ह्याच्यामध्ये मिळते, कारण का बिल्डरचा जो काही खर्च असतो ती कॉस्ट असते, ह्या जवळपास त्या जाणारी कॉस्ट असते किंवा त्याच्यावरती 20-25% असेल तर त्याचा प्रॉफिट असू शकतो। म्हणजे कधी कधी तर असं असतं ज्या ठिकाणी 10,000 रुपये रेट चाललाय तर तुम्हाला कदाचित प्री लॉन्च ऑफर जर चांगला बिल्डर असेल तर ती ऑफर 6-7 हजार रुपयात सुद्धा मिळू शकते किंवा 5,000 सुद्धा मिळू शकते। आणि थोडंसं मी तुम्हाला थांबवते, हा मुद्दा आपण परत कंटिन्यू करूया। आपल्याला एक फोन आलेला आहे, माधव सावंत आपल्याला प्रश्न विचारतात मुंबईहून। नमस्कार, बोला। त्यांचा फोन परत एकदा कट झालाय। सर, तुम्ही जो मुद्दा सांगत होता परत एकदा सांगाल? जेव्हा आपण हे प्री लॉन्च ऑफर्स असतात, इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही जात असाल तर प्री लॉन्च ऑफर इथे केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचा हे बेनिफिट मिळतो। मी म्हणत नाही की समजा आता एखाद्या ठिकाणी 10,000 रुपये रेट आहे आणि तुम्हाला जर 7,000 रुपयाचा रेट मिळालेला आहे, तो 3 वर्षानंतर जनरली वाढतो, जनरली डबल होतो, म्हणजे 7 ते 14 होऊ शकतात किंवा नाही होणार सुद्धा, आपण असं धरूया वर्स्ट का मोस्ट काही नाही झालं आहे तेवढा राहिला तरी आता 10,000 रुपये रेट आहे आणि तो प्रॉफिट मिळणं हे अपेक्षित होतं आणि त्यामुळे प्री लॉन्च ऑफर्स आणि लॉन्च ऑफर्सकडे जायला पाहिजे। पण लॉन्च ऑफर जाताना तुम्हाला थांबण्याची तयारी असावी लागते, पेशन्स असावे लागतात। हा, इट इज लाईक अ इन्व्हेस्टमेंट विथ अ बिल्डर आहे म्हणून ते गरजेचं आहे। आपल्याला कल्याणहून एक फोन आलेला आहे, हर्षल विचारतायत प्रश्न। नमस्कार, बोला, प्रश्न विचारा। हा, नमस्कार। मला विचारायचं होतं की जे SBI अप्रूव्ड असतात, LIC अप्रूव्ड असतात प्रोजेक्ट, ते म्हणजे त्याला त्याचं डॉक्युमेंटेशन चेक झालेलं असतं का वी नीड टू अगेन चेक इट? पहिला प्रश्न तो आहे। आणि दुसरा प्रश्न कार पार्किंग सेलेबल आहे का नाहीये? हर्षलजी, फार चांगला प्रश्न विचारला। अतिशय टॉपिक मध्ये मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देईन। त्याचं कारण का बरेच वेळा लोक कन्फ्यूज होत आहेत की कार पार्क सेलेबल आहे का? कार पार्क सेलेबल नाहीये, परंतु एक लक्षात घ्या, कुठलाही बिल्डर, मी स्वतः विकासक आहे, कुठलाही बिल्डर स्वतःच्या खिशातले घालून काहीतरी मोफत कार बांधून देणार नाही। आजकाल कार पार्क ही अतिशय आवश्यक अम्युनिटी आहे। म्हणजे जसं आम्ही स्विमिंग पूल बांधलं तर स्विमिंग पूलचे वेगळे पैसे घेतो का? नाही घेत।
पण त्याची कॉस्ट त्या पूर्ण फ्लॅटमध्ये लावून देतो. तेव्हा तो लमसम कॉस्टिंग असं ते करून देतो. कुठलाही बिल्डर खिशातून ती कन्स्ट्रक्शन कॉस्ट भरून करत नाही. त्यामुळे कार पार्क डायरेक्ट सेलेबल नाहीये. परंतु तुम्हाला तो ऑफर करताना, जर त्यांनी सुरुवातीला ऑफर करताना त्यांनी सांगितलं की हा फ्लॅट बरोबर 2 कार पार्क फ्री आहेत आणि त्याची कॉस्ट त्यांनी त्याच्यामध्ये लोड केली असेल, तुम्हाला कळेल, किंवा सांगून करेल किंवा न सांगून करेल, पण इट्स अ लमसम कॉस्ट. त्यामुळे मी सारखं मी म्हणतो, कार्पेट बिल्टअप, सुपर बिल्टअप, कार्पेट, आपला कार पार्किंग किंवा इतर अम्युनिटीज मध्ये घोळ घालू नका. तुम्हाला समजा मी 10 लाख रुपये देतोय, त्या 10 लाखामध्ये मला माझं घर मिळतंय, मला किती कार पार्क मिळत आहेत, मला किती कार्पेट एरिया मिळतोय, मला काय अम्युनिटीज मिळतात, हे प्रत्येकाने कम्पेअर केलं पाहिजे. अँड दॅट इज अ फेअर कम्पॅरिझन. दॅट इज अ फेअर कम्पॅरिझन विथ एनी बिल्डर. बऱ्याच वेळा बिल्डरच्या म्हणजे ह्या कॅल्क्युलेशन मध्ये न जाता तुम्ही सरळ विचार करायचा, मला 2 कार पार्क मिळतात. जसं तुम्ही म्हणता ना, स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, ही सुद्धा कॉस्ट ते लोडेड असते. तशी कार पार्कची कॉस्ट सुद्धा लोडिंग करणं गरजेचं आहे. आणि ते एक कॉमन असं आहे किंवा तुम्हाला सुरुवातीलाच तो सांगतो की 2 कार पार्क घेणं कंपल्सरी आहे, किंवा तुम्हाला ह्याच्यावर आम्ही देतो, फ्री आहे. फ्री देतोय. मग ते फ्री म्हणा किंवा लोडिंग फ्री म्हणजे ते ह्याच्यामध्ये लोड केलं असतं. सर, पण एक्स्ट्रा अम्युनिटीज जर आपल्याला बिल्डरकडनं घ्यायचे असतील, मागून घ्यायचे असतील, तर मग तेव्हा काय करावं, किंवा कुठले मुद्दे जे आहेत महत्वाचे लक्षात ठेवता येईल आपल्याला? अम्युनिटीज घेताना बेसिक अम्युनिटीज काय याचा अभ्यास केला पाहिजे. आणि समजा एखादा फ्लोरिंग आहे, समजा तो स्पार्टेक्स फ्लोरिंग किंवा सिरॅमिक फ्लोरिंग देतोय आणि तुम्हाला विट्री फ्लोरिंग बसवायचं किंवा इटालियन मार्बल बसवायचं किंवा कुठलाही दुसरा मार्बल बसवायचा आहे, तर मग तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की बाबा मला तू हे सिरॅमिक फ्लोरिंग देऊच नकोस. म्हणजे त्याची ती कॉस्ट पुन्हा लावणार, त्याचे ब्रेकअप करणार, त्याची कॉस्ट वाचते. जनरली मी म्हणेन की अशा प्रकारची कॉस्टिंग बिल्डरकडून डिडक्ट करावी. बरं. आणि त्याचं आपल्या इंटिरियरला किंवा आपल्या इंटिरियर कॉन्ट्रॅक्टरला त्याचं काम द्यावं. कारण का बिल्डरला पूर्ण मोठ्या प्रोजेक्टमध्ये एका इंटिरियरसाठी स्पेसिफिक आणि पर्सनलाइज गोष्ट आहे. तर त्याचा कलर कुठला, अमुक कुठला, याच्यामध्ये बऱ्याच वेळा गल्लत होते. तर आपल्या इंटिरियर कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला तो द्यावा. ओके. म्हणजे घर घेतल्यानंतर, ओसी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्या हिशोबाने आपला इंटिरियर डिझायनर लावून आपण घर करावं, ह्या मताचा मी आहे. ग्रेट. आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे. हेमंत रास्ते आपल्याला प्रश्न विचारतात आहे. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. हेमंतजी नमस्कार, बोला. हॅलो. माफ करा, हर्षलजी बोला, प्रश्न विचारा. सर, कम्प्लिशन नसेल बिल्डिंगला, आपण फ्लॅट सेल रेडी करायचा का? बरोबर. हर्षलजी, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊयात. आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत तेही बोलूयात एका छोट्या ब्रेक नंतर. प्रत्येक भारतीय मुलीला हवे असतात शायनी सुंदर केस. मला सुद्धा.